श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. नवविधा भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचे 9 प्रकार. या भक्तींपैकी सख्य भक्ती ही 8वी भक्ती मानली जाते. या भक्तीमध्ये भक्त परमेश्वराशी मित्रभावाने वागतो. ईश्वराला स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानूनही त्याच्याशी आपुलकीने, स्नेहाने व समरस भावाने नाते जोडले जाते. नवविधा भक्तीतील पहिली भक्ती म्हणजेच श्रवण भक्ती, दुसरी भक्ती म्हणजेच कीर्तन भक्ती, तिसरी भक्ती म्हणजेच स्मरण भक्ती, चौथी भक्ती म्हणजेच पादसेवन भक्ती, 5वी भक्ती म्हणजेच अर्चन भक्ती, 6वी भक्ती म्हणजेच वंदन भक्ती आणि 7वी भक्ती म्हणजेच दास्य भक्ती. या 7ही भक्तींचा व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर अपलोड केला आहे. ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी ते नक्की बघावे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज आपण नवविधा भक्तीतील 8वी भक्ती म्हणजेच सख्य भक्तीबद्दल जाणून घेऊया. सख्य भक्तीचा अर्थ म्हणजे सखा म्हणजेच मित्र भावनेतून केलेली भक्ती. यात भक्त ईश्वराला आपला अतिशय जवळचा, विश्वासू आणि प्रेमळ मित्र मानतो. भक्त आणि ईश्वर यांच्यातील संबंधात दुरावा नसतो. उलट मैत्रीचा गोडवा, प्रेम, विश्वास आणि निस्वार्थ स्नेह असते. भक्त ईश्वराशी जणू सहज संवाद साधतो, त्याच्याशी आपली सुखदुःखे वाटतो आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. सख्य भक्तीत भक्त ईश्वराशी कोणताही भयभाव बाळगत नाही. ईश्वराला ईश्वरासारखे नव्हे तर सखा, बंधू किंवा सवंगडी म्हणून पाहतो. जसा एक खरा मित्र आपल्या साथीदाराला कधी फसवत नाही, तसाच भक्तही ईश्वरावर अखंड विश्वास ठेवतो. या भक्तीत आपलेपणा व आत्मीयता यांचा उच्चतम भाव दिसतो. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाशी सख्य भाव दाखवला आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, सखा चेती, म्हणजे तू माझा सखा आहेस. अर्जुनानेही श्रीकृष्णांवर अपार विश्वास ठेवून सर्व निर्णय त्यांच्यावर सोपविले. हीच सख्य भक्तीची सर्वोच्च पातळी आहे, जिथे भक्त स्वतःच्या अहंकाराचा त्याग करून ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतो. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची मैत्री हा सख्य भक्तीचा उत्तम आदर्श आहे. सुदामा गरीब ब्राह्मण असूनही श्रीकृष्णाशी त्याचे मैत्रीचे नाते तितकेच खरे आणि आत्मीय होते. श्रीकृष्णाने आपल्या मित्राचे प्रेम ओळखून त्याला सन्मानाने स्वीकारले. या घटनेतून हे स्पष्ट होते की सख्य भक्तीत संपत्ती, जाती, रूप यांचा काहीही संबंध नसतो. मैत्रीचा पाया केवळ शुद्ध भावनेवर असतो. सख्य भक्तीत भक्त ईश्वराशी बोलतो, त्याच्याशी खेळतो, मनातील सर्व विचार स्पष्टपणे व्यक्त करतो. तो ईश्वराला अंतरंगातील गोष्टी सांगतो, कारण त्याला ठाऊक असते की माझा ईश्वर मला कधीही नाकारणार नाही. ही भक्ती ईश्वराशी असलेले नाते अतिशय जिव्हाळ्याचे आणि मानवी स्वरूपाचे करते. सख्य भक्तीचे तत्व म्हणजे ईश्वरावर पूर्ण विश्वास आणि त्याच्यावर स्नेहपूर्ण समर्पण. भक्त ईश्वराला केवळ पूज्य नव्हे तर आपला सखा, साथीदार, विश्वासू म्हणून पाहतो. यात भक्तीचा भाव गंभीरतेपेक्षा
आपुलकीचा, स्नेहाचा असतो. सख्य भक्ती केल्यामुळे मनातील अहंकार, द्वेष, मत्सर यांचा नाश होतो. ईश्वराशी असलेली सख्य भावाची नाती भक्ताला अंतःकरणाने शुद्ध आणि प्रेममय बनवतात. जसा सच्चा मित्र आपल्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतो, तसेच ईश्वरही भक्ताला मार्गदर्शन करतो. या भक्तीचा मुख्य उद्देश म्हणजे ईश्वराशी मैत्री करून त्याच्याशी एकरूप होणे. भक्त ईश्वरावर इतका विश्वास ठेवतो की त्याला वाटते, ईश्वर माझ्या सोबतच आहे, तो प्रत्येक क्षणी मला मार्ग दाखवतो. या भावनेतून भक्ताला आत्मविश्वास, स्थैर्य आणि शांती लाभते. म्हणूनच सख्य भक्ती ही प्रेम, आपुलकी, विश्वास आणि आत्मीयता यांची भक्ती आहे. यात भक्त ईश्वराशी अंतर न ठेवता त्याच्याशी हृदय संपर्क जोडतो. अशी भक्ती मनुष्याला दैवी मैत्रीचा अनुभव देते आणि आत्म्याला मुक्तीकडे घेऊन जाते. अशा प्रकारे सख्य भक्ती म्हणजे भक्तीचे अत्यंत सुंदर रूप आहे, ज्यात देवाशी भीती नव्हे तर प्रेम व मैत्रीचे नाते जपले जाते. जिथे भक्त म्हणतो, देवा तू माझा सखा आहेस आणि मी तुझा सदैव साथीदार. आता मी तुम्हाला सख्य भक्तीवर आधारित एक कथा सांगते. एकदा अजय नावाचा लहान मुलगा अक्कलकोटला आपल्या आई वडिलांसोबत गेला. त्याला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे होते. स्वामींच्या समोर जाऊन तो हसत म्हणाला, स्वामी तुम्ही माझे मित्र व्हाल का? हे ऐकून सगळे हसले, पण स्वामी मात्र प्रेमाने म्हणाले, हो बाळा, मी तुझा सखा आहे. त्या दिवसापासून अजय रोज स्वामींच्या फोटोशी बोलू लागला. शाळेत काही प्रश्न सुटत नसले की तो म्हणायचा, स्वामी मदत करा ना. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात त्याला उत्तर सुचायचं. एकदा जेव्हा तो पडला तेव्हा तो स्वामींचं नाव घेऊन ओरडला आणि शेजारच्या माणसाने त्याला लगेच उचललं. अजयला तेव्हापासून खात्री झाली की स्वामी खरंच त्याचे मित्र आहेत. तो रोज त्यांच्याशी हसत खेळत बोलू लागला. ही गोष्ट आपल्याला शिकवते की ईश्वराशी मैत्री म्हणजे सख्य भक्ती, जिथे ईश्वर आपला सखा बनतो आणि नेहमी सोबत राहतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.